दोन गटात राडा झाला त्याबद्दल काय सांगा? राणेंचा गट आणि ठाकरेंचा गट यांच्यामधला राडा हा पहिला राडा नाही. त्यांची राडी अनेक वेळेला झालेली आहे आणि या दोघांचे का होतात राडे याचा मला पडलेला आहे पुढे. त्यामुळे ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये राडा वास्तविक इथं असा राडा व्हायला नको होता. म्हणजे ठीक आहे. आणि एकतर पोलिसांनी सुद्धा एका ग्रुपला त्या ठिकाणी सोडायला हवं होतं. दोन्ही ग्रुप त्या ठिकाणी गेले, सगळ्या जाण्याचा अधिकार आहे तिथं जागेवर. पण एकाला तिथे गेल्यानंतर मग हा कदाचित राडा तसा राहणार नसता. पोलिसांनीच एका ग्रुपला अगोदर अडवायला हवं होते एका इकडे मागे. एकाच वेळेला सगळे तिथे गेले आणि त्या ठिकाणी जो काय प्रकार घडलेला आहे तो प्रकार बरोबर नाही. तर असं होऊ नये, कारण आता उद्धव ठाकरेंची जे नेते सगळे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, ते सातत्यानं आरोप करतायत, धोक्यांचे आरोप करतायत, अनेक आरोप करतायत, निंदे म्हणून त्यांच्यावर आरोप करतायत. वास्तविक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप मी पहिल्यांदाच पाहतो. एक तर एवढे आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही. पूर्वीचं राजकारण होतं ते नीतिमत्व राखलेलं होतं. एवढे आरोप मी मंत्री असताना त्यावेळेला विरोधकांचा आदर करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची असायची आणि सत्ताधाऱ्यांची आज ही भूमिका ही विरोधकांचा आदर करणारी आहे. पण विरोधक एवढे बेफाम झालेले आहेत की त्यांना सत्ता न मिळाल्यामुळं तडफडत ते त्या ठिकाणी आहे आणि सातत्यानं सरकारवर ते आरोप करत आहेत. कुठली गोष्ट चांगली असते. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.